हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी विजया आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजची जी सुरुवात आहे ती खूप खूप जास्त स्पेशल आहे. तर सगळ्यात प्रथम तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून आणि आदी आर्याकडून नवीन वर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर हे जे नवीन वर्ष आहे ते तुमच्यासाठी, तुमच्या फॅमिलीसाठी अत्यंत सुख समृद्धीचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी असू देत. तुमचे जे काही ड्रीम्स असतील, जे काही तुम्ही मॅनिफेस्टेशन केलेलं असेल ते ह्या वर्षी कंप्लीट होऊ देत आणि खूप आनंदात आणि सुखात समाधानात तुमचं हे नवीन वर्ष असं छान जाऊ देत. तर चला आता माझ्या रुटीनला सुरुवात करते. तर काय असतं ना, गुढीपाडवा म्हटला की सकाळी सकाळी लवकर उठायचं. पहिले अंघोळ करून घेतली, देवपूजा करून घेतली आणि अर्धा स्वयंपाक पूर्ण करून घेतला. अर्धा स्वयंपाक म्हणजे काय की भाताचा कुकर लावून दिला, डाळ शिजवून घेतली पुरणाची आणि जे काही बारीक सारीक सामान असतं सार वगैरेसाठी जे प्रिपरेशन करायचं असतं ते सगळं करून ठेवलं. त्याच्यानंतर सुरुवात होते माझी अर्ध्या कामांची. अर्धी कामं म्हणजे काय की आधी आऱ्या थोडेसे लेट उठतात ना, तर मी लवकर उठलेली असते म्हणून मग मी स्वयंपाक वगैरे अर्धा करून घेते. मग त्याच्यानंतर रांगोळी काढून घेणं आणि मग त्याच्यानंतर गुढीसाठी जे सामान वगैरे असतं ते सगळं आदित्य मला आणून देतो. म्हणजे मुलांच्या हेल्पशिवाय मी काहीही करू शकत नाही, ही गोष्टसुद्धा तितकीच खरी आहे. जर घरातली कामं मी सांभाळून घेते तर बाहेरची जी कामं आहेत ते पूर्णपणे आदित्य सांभाळून घेतो. आणि त्यांनी मला सगळं सामान आणून दिलं. म्हणजे अगदी आंबे आणून दिले, गुढीसाठी हार आणून दिला, त्याच्या पप्पांच्या फोटोसाठी हार आणून दिला, त्याच्यानंतर लिंबाची पानं घेऊन आला, आंब्याची पानं घेऊन आला. आणि अशा पद्धतीने आम्ही तिघांनी मिळून जे आहे तर तिकडे गुढी उभारलेली आहे. आणि खूप छान वाटतं आहे की नवीन वर्षाची अशी सुंदरशी सकाळ आणि ती मी माझ्या परिवारासोबत सुरू केलेली आहे. मीही काहीतरी मॅनिफेस्टेशन केलं आहे जे की मला कम्प्लिटली ह्या वर्षात मिळावं अशी खूप जास्त इच्छा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण गुढीपाडवा का साजरा करतो. तर गुढीपाडवा हा नेहमी चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला येतो. हे तर आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार सगळ्यांना माहितीच आहे. तर हा जो दिवस आहे ना तो म्हणजे एवढ्यासाठी साजरा केला जातो की भगवान रामजी ज्यांनी 14 वर्ष वनवास केला म्हणजे भोगला होता किंवा 14 वर्ष वनवासात काढलेली होती. तर रामजी, सीताजी आणि लक्ष्मण ह्या सगळ्यांचा वनवास संपून येण्याचा जो दिवस होता तर त्या दिवसाला म्हणजे गुढीपाडवा साजरा केला जातो. तो म्हणतात की ह्या दिवशी सगळे जे राज्यामधले जेवढे पण लोक होते ना तर त्यांनी सगळ्यांनी रामजींच्या, सीतामातेच्या आणि लक्ष्मणजींच्या येण्याच्या आनंदासाठी म्हणजे त्या आनंदामुळे कुठेतरी पूर्ण राज्यभरात रांगोळ्या काढल्या गेल्या, अशा गुढ्या उभारल्या गेल्या, नवीन कपडे वगैरे घातले गेले, गोडधोड बनवलं गेलं घरामध्ये. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचं जे प्रतीक आहे ना तो असतो आपला हा हिंदू कॅलेंडरनुसार आपला गुढीपाडवा. आणि असं म्हणतात की ह्या दिवसापासून खरं तर नवीन वर्षाची सुरुवात होते आणि आपलं नवीन वर्ष इथूनच सुरू होतं. तर आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना तर ह्या मुलांसोबत फॉरवर्ड करणं आता खूप गरजेचं झालेलं आहे. तर माझ्यासोबत आदी आर्याची ही पूजा झालेली आहे. त्याच्यानंतर जे असतं आमच्या घरामधलं सगळं महत्त्वाचं काम म्हणजे प्रत्येक सणाला आम्हाला जो नैवेद्य असतो तो द्यायचा असतो. कारण की जसं की आदित्यचे पप्पा आता ह्या जगात नाही आहेत, पण हे कुठेतरी ते ह्या पूर्ण याच्यामध्ये विलीन आहेत. तर त्यांना आठवण करणं हे जास्त महत्त्वाचं. तर असे स्पेशल डेज आहेत त्या लोकांना आम्ही कधी विसरू नाही शकत. ते कायम आमच्या आठवणीत असतात. पण तरीही त्यांचा एक सन्मान म्हणून एक स्पेसिफिक डेज असतात. तर इकडे आदित्यनी पूजा वगैरे करून घेतली, त्यांना हार वगैरे घालून घेतला आणि मग मी माझा उरलेला जो स्वयंपाक होता त्याच्या तयारीला लागले. कारण की माझी इतकी धावपळ होते ना सणाच्या दिवशी. एकतर पहिली गोष्ट घरातलं जे प्रिपरेशन आहे ते तर करावंच लागतं, पण 12 वाजेच्या आधी नैवेद्यही द्यावा लागतो. आणि मग नैवेद्य उशिरा झाला तर मग मला एवढं सगळं करून, मी एवढी सगळी धावपळ करून काहीच फायदा नाही. जर का मी माझ्या पूर्वजांना एक दिवस, सणवाराचा एक दिवस जर मी त्यांना वेळेवर नाही जेवू घालू शकले तर मग कायच फायदा ना माझ्या एवढ्या सगळ्या म्हणजे तयारीचा किंवा एवढ्या सगळ्या गोष्टींचा. असं म्हणतात की आपले पूर्वज वेळेवर जेवले, त्यांचे चांगले आशीर्वाद आपल्याला मिळाले की आपलं आयुष्य जे असतं ना ते सुखात आणि समाधानात जातं. आणि माझ्या सासूबाईंचं नेहमी एक वाक्य असतं की म्हणजे म्हणतात ना की माणूस हा वासाचा भुकेलेला आहे. म्हणजे जे आपले पूर्वज आहेत ते, तर त्यांच्यासाठी आपण जे हे गोडधोड सगळं बनवतो हे फक्त आपणच खातो, ते तर काही खायला येत नाही. पण त्यांचं कमीत कमी आपण स्मरण करतो ह्या दिवशी, त्यांची आठवण काढतो.
ते कुठेतरी त्यांच्यामुळे आपलं एक अस्तित्व आहे, ती एक जनरेशन आहे की ज्याच्यामुळे पिढीजात आपण म्हणजे आज आदित्यचे पप्पा जरी ह्या जगात नाही आहेत, पण आदित्य आणि आर्या ही त्यांचीच एक पिढी आहे. त्यांच्यामुळेच ते आज त्यांचंही अस्तित्व आहे, कुठेतरी त्यांची आयडेंटिटी आहे. आणि आज त्यांच्या वडिलांचं नाव त्यांच्यासोबत जर आहे तर त्यांच्यासाठी त्यांनी एवढे एफर्ट्स करणं तर गरजेचंच आहे. तरी आणि मुलं जे आहेत ना ती खरंच नाही कंटाळा करत हां, ती सगळं करतात ह्या गोष्टी. आणि आता तर मला ह्या पुरणाच्या स्वयंपाकाची इतकी सवय झाली ना, म्हणजे पहिले मला फार कंटाळा यायचा बरं का. म्हणजे जेव्हा आधी त्याचे पप्पा होते ना तेव्हा असं कधीतरी त्यांना पुरणपोळी जास्त आवडायची नाही, खरं तर ते गोडही जास्त खायचे नाहीत, पण मग तिखट खूप असायचं त्यांना खायला आवडायचं. तिखट म्हणजे काय की नॉनव्हेज खायला आवडायचं. त्याच्यामुळे जे आहे ना तर पुरणपोळी माझ्याकडे सहसा बनायचीच नाही, म्हणजे अगदी सणाच्या दिवशीसुद्धा नाही बनायची. पण जसं काही म्हणतात ना की ते गेल्यापासून जे म्हणतात की प्रत्येक सणाला पुरणपोळीचं जेवण दिलं गेलं पाहिजे, नैवेद्य दिला गेला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्याच्यामुळे ना पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून बनवून आता इतकी प्रॅक्टिस झाली ना मला की आता मला पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे बाये हात का खेल असं काहीचं वाटायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे मी कितीही अगदी सकाळी थोडासा अर्धा पाऊण तास इकडे तिकडे झाला, उशीर झाला थोडासा उठायला, तरी पण अजिबात अशी दगदग होत नाही किंवा अशी अजिबात धावपळ होत नाही किंवा अशी तारांबळ उडत नाही की आता मी काय करू, आता 12 वाजेच्या आधी नैवेद्य होईल की नाही, सगळं प्रिपरेशन होईल की नाही, असं काहीही टेन्शन नसतं. अगदी वेळेत सगळ्या गोष्टी पार पडतात, वेळेत सगळ्या गोष्टी होतात. बरं, आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. माझा जो किचन ओटा तुम्हाला दिसतो आहे ना, प्लीज त्याला इग्नोर करा, कारण की ना आज माझ्याकडे भांड्यांचा पसाराही खूप झालेला आहे. सगळ्या किचनवर भांडी दिसत आहे, तर तेवढं इग्नोर करा. आणि आता इकडे आर्याचं ताटही तयार झालं आहे बघा. मुलगी इतकी गुणाची ना माझी की माझं जेवण बनवून होईपर्यंत आर्याने छानपैकी ताटामध्ये सगळं नैवेद्याचं सामान घेतलं आणि पूजेचं ताटसुद्धा तिने स्वतःच तयार केलं आहे बरं का. अतिशय सुंदर असं ताट सजवलं आहे, आंब्याची पानं ठेवली, त्याच्यात हळदी कुंकू ठेवलं आहे, आरती वगैरे छान घासली, ताट घासलं, त्याच्यानंतर गुढीचा तांब्या वगैरे घासला. ह्या सगळ्या गोष्टी आर्याने केलेल्या आहेत. खरंच खूप छान गुडगल आहे ती. आणि आता आम्ही वळलो आमच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाकडे. जितकं गुढी उभारणं महत्त्वाचं होतं तितकंच इम्पॉर्टंट गोष्ट आजच्या दिवसाला म्हणजे आम्हाला करायची आहे की आमच्या पितरांचं स्मरण करणं. म्हणजे जसं की माझे सासरे, माझे जेठ आणि आदित्यचे पप्पा आणि वडिलोपार्जित जे पण कोणी आहेत की आता जे हयात नाही आहेत, पण मग त्यांचं स्मरण करणं गरजेचं आहे. आणि आता आदित्यला त्याची इतकी प्रॅक्टिस झाली की आदित्यही आता त्या गोष्टी सगळ्या स्वतःहून छान करतो, मंत्रजाप करतो, सगळ्यांची नावं घेतो, सगळ्यांच्या नावांनी जे हवनकुंड आहे त्याच्यामध्ये नैवेद्यही देतो आणि सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पार पाडतो. आता हे मुलं हे सगळ्या गोष्टी पुढे जाऊन करतील की नाही हे तर मला माहिती नाही आहेत, पण मी हयात असेपर्यंत, मी जिवंत असेपर्यंत माझ्याने जेवढं त्यांना ह्या गोष्टी माझ्याकडून जेवढ्या त्यांच्याकडनं करून घेता येतील ना तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते. कारण की मला एकच असतं की ठीक आहे, जे पूर्वज आपल्यामध्ये नाही आहेत ना तर कधीतरी त्यांना तुम्ही आठवण करा, त्यांचं स्मरण करा, कारण की कुठे ना कुठे त्यांचा अंश आपण आहोत. त्यांच्यामुळे कुठेतरी एक आपलं अस्तित्व आहे, एक आयडेंटिटी आहे. आणि त्यांची आयडेंटिटी अशी लगेचच्या लगेच अशी हे नाही झाली, आपली ब्लर नाही झाली पाहिजे, कुठे मागे नाही पडली पाहिजे. म्हणून मुलांना मी सगळ्या गोष्टी सांगून समजवून ह्या सगळ्या गोष्टी करून घेते. आणि सगळ्यात महत्त्वाचा असतो तो पितरांचं शांत राहणं. पित्र शांत असतील तर त्याची फॅमिली चांगली असते. असं म्हणतात की जिकडे पित्र खुश त्याची फॅमिली खुश. तर माझ्या पितरांचा आशीर्वाद ऑलरेडी माझ्यासोबत आहे, माझ्या आर्यासोबतही आहे. मी माझ्या आयुष्यात खूप चांगली प्रगती करते आहे, दिवसेंदिवस मला चांगल्या गोष्टी मिळत आहेत. बस अजून काय हवं जगण्यासाठी. आणि बाकी तुम्ही सगळेजण आहातच, तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे, माझ्या फॅमिलीचा एवढा जीव आहे माझ्यावर आणि बस एवढं सफिशियंट आहे. तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.